नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। देशात जून महिन्यात मान्सूनचा हंगाम सुरू होतो। त्यासोबतच सप्टेंबर हा मान्सूनचा परतीचा प्रवास आणि तो काळ असल्याचं समजलं जातं। आता या 4 महिन्यांमध्ये मान्सून आपल्याकडे चांगला बरसलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा सुद्धा मिळालाय। अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे। पण यंदा मागच्या 2 वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस बरसला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची साथ मान्सूनने दिली असं म्हणायला हरकत नाही आहे। पण आता मान्सून काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास देणार का? शेतकऱ्यांची परीक्षा घेणार का? असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय आणि तशी शंकाही शेतकऱ्यांच्या मनात आहे। पण हवामानशास्त्र विभाग याबद्दल नेमकं काय म्हणतंय? तर यंदा मान्सूनचा प्रवास हा सर्वसाधारण तारखेच्या 2 दिवस आधीच सुरू होण्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिलेले आहेत। मग मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका कोणत्या तारखेला सुरू होणार आहे? हवामानशास्त्र विभाग मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका सुरू झाला हे कसं ठरवतं आणि यापूर्वी मान्सूनचा प्रवास कोणत्या तारखेला सुरू झालेला होता हे आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मान्सूनचा परतीचा प्रवास सर्वसाधारण 17 सप्टेंबर या तारखेला सुरू होत असतो दरवर्षी, परंतु यंदा मात्र तो 15 सप्टेंबरपासूनच राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचं बोललं जातंय आणि या पद्धतीचाच अंदाजही आता हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे। सुरुवातीला एक चर्चा अशी होती की यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास हा उशिराने सुरू होईल आणि त्यामुळे मान्सून उशिराने परतल्यामुळे मोठ्या प्रमाणात काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास सुद्धा किंवा एक प्रकारे त्यांची परीक्षा घेतली जाईल असंही बोललं जात होतं। पण आता मात्र हवामानशास्त्र विभागाने असं सांगितलंय की 15 सप्टेंबरपासूनच मान्सूनच्या परतीचा प्रवास राजस्थानमधून शक्य असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिलेले आहेत आणि त्यामुळे काहीसा दिलासा देशातील शेतकऱ्यांना नक्कीच मिळणार आहे। आपल्याकडे आपण जर का बघितलं तर मागच्या काही काळात मान्सूनच्या आगमन आणि परतीच्या प्रवासाच्या ज्या काही तारखा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे यंदा जर का बघितलं आपण तर 24 मे रोजीच केरळमध्ये धडकलेला मान्सून अवघ्या 25 तारखेला तळकोकणात आला आणि त्यानंतर एक दिवसातच त्यानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा बहुतांश भाग, विदर्भ त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातला भाग व्यापलेला होता। म्हणजे इतक्या वेगाने मान्सूनने चाल करत आगमन हे केलेलं होतं। त्यानंतर 28 मे रोजी मान्सूनने मराठवाडा आणि विदर्भातला आणि मध्य महाराष्ट्रातला आणखी काही भाग व्यापलेला होता, परंतु त्यानंतर मात्र 16 दिवसांचा एक ब्रेक मान्सूनने घेतला आणि एकाच जागेवरती मुक्काम ठोकला। मग 3 आठवड्यांनंतर म्हणजेच 16 जून रोजी मान्सूनने पुन्हा एकदा प्रवास करायला सुरुवात केली आणि वेगवान प्रवास करत अखेर 29 जून रोजी संपूर्ण देश मान्सूनने व्यापला। साधारणतः मान्सून जर का आपण बघितलं तर दरवर्षी 15 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापत असतो, परंतु यंदा मात्र वेगवान वाटचाल करूनही थबकलेल्या मान्सूनने 17 जून रोजी महाराष्ट्र व्यापलेला होता। आता मात्र त्यानंतर आता परतीचा प्रवास मान्सून 15 सप्टेंबरपासून राजस्थानमधून सुरू करेल अशा पद्धतीचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिलेले आहेत। आता परतीचा प्रवास सुरू होतो म्हणजे नेमकं काय होतं त्यासाठीचे काही संकेत आहेत का? तर आहेत। जसे मान्सूनचं आगमन हे केरळ किनारपट्टीवरती झाले की नाही यासाठी जसे काही संकेत पाळले जातात किंवा ते संकेत लक्षात घेतले जातात, तसेच परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी सुद्धा अशा प्रकारचे संकेत हे गृहीत धरले जातात। यामध्ये काय काय आहेत तर प्रामुख्याने 3 संकेत आहेत। पहिला आहे तो वायव्य भारतात पावसाने सलग 5 दिवस उघडीप देणं, दुसरा आहे तो आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडं हवामान होणं आणि तिसरा म्हणजे वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्र भागातून बाहेरच्या बाजूला वारं वाहणारे क्षेत्र तयार होणं त्यासाठी आवश्यक असतं आणि त्यानंतरच या भागातून मान्सून परतल्याचं जाहीर केलं जातं। म्हणजे या 3 घटना जर का घडून आल्या तर मान्सून परतला आहे किंवा परतीचा प्रवास सुरू केला आहे असं मानलं जातं। खरं तर यापूर्वी 1 सप्टेंबर ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख मानली जात होती, कारण ती सर्वसाधारण तारीख आहे असं गृहीत धरलं जात होतं, परंतु 2020 मध्ये हवामानशास्त्र विभागाने त्यामध्ये बदल केला आणि 17 सप्टेंबर ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सर्वसाधारण तारीख निश्चित केली। यामध्ये कारण काय होतं
तर मान्सूनच्या पॅटर्नमध्ये झालेले बदल. आता मात्र 17 सप्टेंबरच्या 2 दिवस आधीच म्हणजेच 15 सप्टेंबरपासूनच मान्सून राजस्थानमधून काढता पाय घेण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेली आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका सुरू झालेला होता तेव्हापासून मान्सून नेमका कोणत्या तारखेला बाहेर गेला हे जर का आपण तारखांवाईज समजून घेतलं तर आपल्याला मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये झालेले बदल आणि त्याचा बदललेला पॅटर्न लक्षात यायला मदत होते. आता देशातनं 2019 साली मान्सून 9 ऑक्टोबर रोजी परतला होता. त्यानंतर 2020 साली 28 सप्टेंबरला मान्सूननं संपूर्ण देशातनं काढता पाय घेतलेला. 2021 साली 6 ऑक्टोबरला मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झालेला होता. तर 2022 साली 20 सप्टेंबरला आणि 2023 साली 25 सप्टेंबरला मान्सून परतला होता. तर मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 23 सप्टेंबरला मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला होता. आता या सगळ्या तारखा लक्षात घेतल्या तर हा हंगाम असतो काढणीचा. यामध्ये सोयाबीनची काढणी सुरू असते शेतकऱ्यांची, दुसरीकडे कापूस हे एक प्रमुख पीक आहे आपल्याकडचं, त्याचीही वेचणी सुरू असते आणि याच काळात शेती पिकांना मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाचा दणका सहन करावा लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फटका बसतो. एका अर्थानं मान्सूनचा परतीचा प्रवास सुद्धा शेतकऱ्यांची परीक्षाच घेत असतो आणि त्यामुळे आता 15 सप्टेंबरपासूनच मान्सूनचा पाऊस परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू करेल अशा प्रकारचे संकेत मिळू लागलेले आहेत. आता मान्सूनचा प्रवास हा अंतिम कधी होईल आणि मान्सून कधी भारत सोडेल यावरती बरेचशी गणितं शेतकऱ्यांची अवलंबून असतात. आता तुम्हाला काय वाटतंय की मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होईल आणि महाराष्ट्रातनं मान्सून कधी परतेल याबद्दल तुमचे जी काही अंदाज असतील, धारणा असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.